नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या कथानकात एक मोठे भावनिक वळण येणार आहे। चंद्रकांतच्या एका अनपेक्षित योजनेमुळे एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या सावली आणि तिलोत्तमा नात्याच्या एका नवीन वळणावर येऊन उभ्या राहणार आहेत। पण हे कसे घडते, चला सविस्तर पाहूया। कथेची सुरुवात होते बबलूच्या एका मोठ्या चुकीने। रात्री पोटात जळजळ होत असल्याने तो सोडा समजून ऐश्वर्याने ठेवलेली पावडर पितो। ही चूक त्याला सकाळी महागात पडते। त्याच्या पोटात असह्य वेदना सुरू होतात आणि त्याला तीव्र जुलाब लागतात। त्याला काहीच सुचत नाही आणि तो मदतीसाठी सोहमला बोलावतो। सोहम, रात्री मी फक्त सोडा प्यायलो आणि सकाळपासून पोटात इतकं दुखतंय की सहन होत नाहीये, प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चला अशी विनवणी तो करतो। सोहम त्याला धीर देतो आणि हॉस्पिटलला नेण्यास तयार होतो। ते निघणार इतक्यात सावली विचारते, सोहम भाऊजी, मी येऊ का मदतीला? पण घरातील आईची काळजी घेण्यासाठी कुणीतरी हवं, म्हणून सोहम तिला घरीच थांबायला सांगतो। हा सगळा प्रकार दुरून खिडकीतून तारा पाहत असते। सोहम हल्ली बबलूला जास्त वेळ देतो हे तिला अजिबात आवडत नाही। ती तडक ऐश्वर्याकडे जाते आणि तक्रारीच्या सुरात म्हणते, वहिनी, हा सोहम माझ्यापेक्षा जास्त त्या बबलूतच गुंतलेला असतो। तो कबाबमध्ये हड्डी बनतोय। तारा निघून गेल्यावर ऐश्वर्या विचारात पडते। तिला आठवते की तिने ठेवलेली पावडर जागेवर नाही। तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते। बापरे, ती पावडर तर बबलूने प्यायली नसेल ना? जर असं झालं असेल तर मोठा घोटाळा होईल या विचाराने ती खूप घाबरते। इकडं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बबलूची तपासणी करतात। बबलूने फक्त सोडा प्यायल्याने सांगितले, पण डॉक्टरांना ते पटत नाही। ते त्याची सोनोग्राफी करतात आणि आलेल्या रिपोर्टमुळे सर्वांनाच धक्का बसतो। डॉक्टर गंभीरपणे सांगतात, तुम्ही माझ्यापासून सत्य लपवत आहात। तुम्ही सोडा नाही तर एक विषारी रसायन पिले आहे। नशीब तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर हे विष संपूर्ण शरीरात पसरले असते। हे रसायन इतके घातक आहे की एखाद्या गर्भवती स्त्रीसाठी ते गर्भपाताचे कारण ठरू शकते। हे ऐकून सोहम आणि बबलू दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते। त्यांना तात्काळ लक्षात येते की हा कट अमृतासाठी रचला गेला होता। या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य शोधून काढण्याचा ते निश्चय करतात। त्याच वेळी घरी तिलोत्तमा खूप आनंदी असते, कारण घरात नवीन पाहुणा येणार असतो। ती अमृता आणि राजकुमारची दृष्ट काढण्यासाठी त्यांना बोलवते, पण अमृताच्या डोळ्यात पाणी पाहून तिलोत्तमा काळजीत पडते। अमृता बाळा, काय झालं? तू तर आई होणार आहेस, तुला आनंदी राहायला हवं, ती समजावते। तेव्हा राजकुमार जड आवाजात सांगतो, आई, आता दृष्ट काढण्याचा काहीच उपयोग नाही। आपल्या घरी येणाऱ्या आनंदाला आधीच कुणाची तरी नजर लागली आहे। हे भयंकर सत्य ऐकून तिलोत्तमाला प्रचंड धक्का बसतो। तिला वाटतं हे काय बोलतोय आणि तिला चक्कर येते। ती स्वतःच्या खोलीत जाऊन बेडवरून खाली कोसळते। या पडण्यामुळे तिला जबर मार लागतो आणि ती वेदनेने विवळू लागते। तिचा आवाज ऐकून सावली धावत तिथे येते। तिलोत्तमाला जमिनीवर पडलेलं पाहून ती घाबरते आणि तिला उठवायचा प्रयत्न करते, पण तिलोत्तमा रागाने ओरडते, तू दूर हो माझ्यापासून, तूच आहेस अपशकुनी, तुझ्या पायगुणामुळेच हे सगळं घडलंय, मला स्पर्श करायची हिंमत करू नकोस। पण सावली तिचे ऐकत नाही। ती तिला जबरदस्तीने उचलून बेडवर झोपवते आणि लगेच सारंगला फोन लावते। सारंगला आई पडल्याचे कळताच तो प्रचंड घाबरतो आणि घरी यायला निघतो, पण बाजूला बसलेला चंद्रकांत त्याला थांबवतो। तो सारंगला समजावतो, सारंग शांत हो, माझ्यावर विश्वास ठेव। सावली आणि तिलोत्तमाला एकत्र आणण्याची ही देवाने दिलेली संधी आहे। आपण त्यांना एकटं सोडूया, सावली नक्कीच तुझ्या आईचं मन जिंकेल। वडिलाची ही युक्ती सारंगला पटते। तो सावलीला पुन्हा फोन करून सांगतो, सावली, आम्हाला यायला 4-5 तास लागतील, तू आईची काळजी घे आणि परिस्थिती सांभाळ, असं म्हणून तो फोन ठेवून देतो। आता सावली एकटी पडते। तिलोत्तमा हट्टीपणाने काहीच ऐकून घेत नसते। अखेर सावली डॉक्टरांना घरी बोलावते। डॉक्टर तिलोत्तमाला तपासून सांगतात की मार आतून लागला आहे आणि त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे। डॉक्टर निघून गेल्यावर तिलोत्तमा झोपण्याचा प्रयत्न करते, पण वेदनेमुळे तिला झोप लागत नाही। तेव्हा सावली पुढे येते आणि म्हणते, आता बस, मी तुमचं काही ऐकणार नाही, असं म्हणून ती आयोडेक्स घेऊन तिलोत्तमाच्या पायांना चोळू लागते। तिलोत्तमा तिला खूप विरोध करते, पण सावली निश्चयाने तिची सेवा करते। अखेर तिलोत्तमाचा विरोध मावळतो आणि सावलीच्या सेवेमुळे तिला आराम वाटू लागतो।
तिचा सावलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ती मनात विचार करते, ज्या मुलीचा मी इतका तिरस्कार केला, जिचा सतत अपमान केला, आज तीच मुलगी माझी निस्वार्थपणे सेवा करत आहे. या विचाराने तिलोत्तमाचे मन गलबलून जाते. तिच्या मनात सावलीबद्दल सहानुभूती आणि आपुलकीची भावना निर्माण होऊ लागते. आता तिलोत्तमाच्या मनात हा बदल तिला सावलीला सून म्हणून स्वीकारायला लावेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.